हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, प्राजक्ता ही सुलक्षणाच्या उपकारांच्या ओझ्याखाली दबत चालली आहे. सुलक्षणाने लाखो रुपये खर्च करून आपलं वजन वापरून चक्क कौस्तुभला तुरुंगातून सोडवलंय. कौस्तुभच्या मालकाला धमकीसुद्धा दिली, पैसेसुद्धा दिले आणि इन्व्हेस्टमेंट वाढेल असं सांगितलंसुद्धा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे कौस्तुभच्या मालकाने कौस्तुभ विरुद्धची केस मागे घेतली आणि कौस्तुभ जेलमधून निर्दोष सुटलाय. प्राजक्ता खूप खुश होती, पण तेवढ्यात भाग्याने तिला फोन करून सांगितलं की बाबांना हार्ट अटॅक आलाय. त्यामुळे प्राजक्ताला जबर धक्का बसला. आणि दुसरीकडे ही गोष्ट सगुणाने सुलक्षणाला सांगितलंय की प्राजक्तासाठी तिचा मामा आईबापापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे आणि ती तुमच्याकडे पैसे घ्यायला नक्की येईल आणि तेव्हाच तुम्ही आलोकशी लग्न कर असं तिला सांगायचं. सुलक्षणा यासाठी तयार झाली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आलोक आणि आरव हे दोघे एका रूममध्ये असतात आणि आरव हा आलोकला विचारतो की तू माझ्याशी वेगळा का वागतोस. आलोकला काही कळतच नाही. आरव म्हणतो, जर एखादी दुसरी व्यक्ती तुझ्याशी काही वेडंवाकडं वागली, काही बोलली तर लगेच तू चिडतो, त्यांच्या अंगावर धावून जातो. पण तू माझ्याबरोबर असं करत नाही. तू माझ्यावर चिडत नाही किंवा माझ्या अंगावर धावून जात नाही. मग माझ्याशी वेगळं आणि बाकीच्यांशी वेगळं असं तू का वागतोस. आलोक आरवला सांगतो, कारण बाकीच्यांच्या नजरेत माझ्याबद्दल जे दिसतं ना ते तुझ्या नजरेत माझ्याबद्दल मला नाही दिसत. बाकीच्यांच्या समोर मी गेलो की त्यांना असं वाटतं आला हा. त्यांच्या डोक्यावर आठ्या असतात, डोळ्यांमध्ये माझ्याविरुद्ध राग असतो आणि भीती असते की आता हा काय करेल. पण जेव्हा तू माझ्याकडे पाहतो तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये मला फक्त प्रेम दिसतं, आपुलकी दिसते आणि आदर दिसतो. म्हणून मी त्यांच्यावर जसा चिडतो ना तसा तुझ्यावर नाही चिडत. हे ऐकून आरवला आनंद होतो. आलोक त्याला सांगतो, जेव्हा तू मला भेटायला येतोस तेव्हा मला माहीत असतं की तू माझी चेष्टा करशील, माझी मस्करी करशील, माझ्यावर प्रेम करशील आणि त्यामुळे मला तुझा राग नाही येत. जरी मी थोडाफार चिडलो असलो तरी ते वरवरचं चिडणं असतं, मनापासून नसतं. पण जेव्हा बाकीचे लोक माझ्याशी असं वागतात ना तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि मग मी त्यांना सोडत नाही. तुझ्यावर मी कधी कधी चिडतो, पण जेव्हा तू मला मिठी मारतो ना तेव्हा सगळा राग हवेत उडून जातो. आरव लगेच आलोकला मिठी मारतो आणि विचारतो, अशी मिठी का. आलोक चिडून म्हणतो, सोड मला सोड. हे तू जे मला करतो ना, इरिटेट करतो, त्यामुळे असं वाटतं. असं म्हणून आलोक त्याच्यावर हात उचलतो आणि प्रेमाने त्याच्याजवळ हात ठेवून म्हणतो, तेव्हा मला तो लहानपणीचा आरव आठवतो, जो लहानपणीसुद्धा मला असंच इरिटेट करायचा. मग त्या छोट्याशा आरववर मी कसा काय चिडू शकतो. हे ऐकून आरवला आनंद होतो. आणि मग आलोक सांगतो, पण काही लोक माझ्या डोक्यात जातात आणि मग मी त्यांना सोडत नाही. आरव म्हणतो, बिलकुल सोडत नाही. आलोक प्राजक्ताविषयी बोलू लागतो आणि ती मुलगी तर माझ्या डोक्यात जाते. आरव म्हणतो, कोण, प्राजक्ता. आलोक त्याच्याकडे रागारागाने पाहतो. आरव म्हणतो, अरे हो, तिचं नाव नव्हतं घ्यायचं ना आणि मी तिचंच नाव घेतलं, प्राजक्ता. आलोक म्हणतो, हो तीच. ती मुलगी ना जेव्हा पहिल्यांदा मला भेटली तेव्हाच मला कळलं होतं ही मुलगी काहीतरी गडबड आहे. प्रत्येक गडबड तिच्याबद्दलच होत असते. आणि पहिल्यांदा तर मी काही केलं सुद्धा नाही तरीसुद्धा मला एवढी घाबरली होती. म्हणूनच मी तिला भित्री भागूबाई म्हणतो. एक नंबरची बावट मुलगी आहे. या जगातले सगळे प्रॉब्लेम्स हे फक्त तिलाच येऊन धडकतात. सगळ्या वाईट गोष्टी या फक्त तिच्याबद्दलच घडतात. तिलाच त्रास होत असतो. आरव हे सगळं ऐकून घेतो. आलोक हा आरवजवळ येतो आणि म्हणतो, यानंतर जर ती माझ्या समोर आली ना तर मी तिला सोडणार नाहीये, एवढं लक्षात ठेव. आरव म्हणतो, मी सांगितलंय ती यानंतर या घरात येणार नाही, तुझ्या समोर येणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. पण आलोकला खरंच टेन्शन आलेलं असतं आणि तो डोक्याला हात लावून बसतो. त्याची ही अवस्था पाहून आरवला वाईट वाटतं. तो त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. आणि इकडे वैद्यबुवा हे ICUमध्ये ॲडमिट असतात. डॉक्टर तेथे येतात आणि वैद्यबुवांना चेक करतात. तेवढ्यात भाग्या, चारू आणि आजी ICUचा दरवाजा उघडतात आणि भाग्या ही पुढे येऊन आपल्या बाबांच्या बेडजवळ उभी राहते. डॉक्टर तिला पाहतात आणि विचारतात, तुम्ही येथे काय करताय. मी सांगितलंय ना तुम्ही बाहेर थांबा, आतमध्ये येऊ नका. भाग्या विचारते, डॉक्टर माझ्या बाबांना काय झालंय मला खरं खरं सांगा ना.
डॉक्टर सांगतात त्यांना हार्ट अटॅक आला आहे. हे ऐकून भाग्या, चारू, आजी यांना जबर धक्का बसतो. भाग्या विचारते, काही सिरियस आहे का? डॉक्टर सांगतात, हो, खूप सिरियस आहे. आता आम्ही त्यांची अँजिओग्राफी करणार. त्यामध्ये त्यांच्या हार्टमध्ये किती ब्लॉकेजेस आहे ते आम्हाला कळेल आणि मग 100% त्यांची अँजिओप्लास्टिक करावीच लागेल. त्यानंतरच आम्ही काही सांगू शकतो. हे सगळं ऐकून भाग्या, चारू, आजीला जबर धक्का बसतो. डॉक्टर बाहेर जाऊ लागतात तर आजी विचारते, डॉक्टर आम्हाला काही कळेल अशा भाषेत सांगा ना. भाग्या आजीला सांगते, बाबांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. हे ऐकून चारू आणि आजी खूप घाबरतात. आजी म्हणते, डॉक्टर तुम्हाला काय करायचं ते करा, पण माझ्या जावई बापूंना वाचवा. ते सुद्धा खूप चांगले डॉक्टर आहेत. प्लीज त्यांचं आयुष्य वाचवा. डॉक्टर सांगतात, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू. ऑपरेशन झाल्यावरच आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो. आजी म्हणते, तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न करा, कशाचीही कमी राहू देऊ नका. चारू विचारते, पण डॉक्टर या ऑपरेशनसाठी किती खर्च येईल? डॉक्टर म्हणतात, तसं तर काही सांगता येत नाही, पण कमीत कमी 10 लाख रुपये तर नक्कीच लागतील. हे ऐकून चारू, आजी, भाग्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेवढ्यात एक नर्स आतमध्ये येते, त्यांना बाजूला व्हायला सांगते. डॉक्टर म्हणतात, तुम्हाला लवकरात लवकर डिपॉझिट भरावं लागेल, नाहीतर ऑपरेशनला सुरुवात करता येणार नाही. आम्ही काहीच प्रोसिजर करू शकत नाही. त्यांचा मेडिक्लेम आहे का? भाग्या नकार देते. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, मग तुम्ही पैशांची व्यवस्था करा आणि डिपॉझिट भरा. डॉक्टर तेथून निघून जातात. या सगळ्यांना खूप टेन्शन येतं. आता 10 लाख रुपयांची व्यवस्था कशी करायची हाच प्रश्न भाग्या आणि चारूसमोर असतो. नर्स त्यांच्याजवळ येते आणि म्हणते, तुम्ही बाहेर थांबा, आणि या सगळ्या बाहेर निघून जातात. दुसरीकडे तृप्ती आणि प्राजक्ता या दोघी सुलक्षणाच्या रूममध्ये बसलेल्या असतात. तेवढ्यात सुलक्षणा आणि सगुणा तेथे येतात. या दोघी उभ्या राहतात. सुलक्षणा त्यांना बसायला सांगते आणि सुलक्षणा प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता, तुझ्या भावाला ऑफिसमध्ये चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तू हे मला का नाही सांगितलं? तुला मी किती वेळेस सांगितलंय, मी तुला माझ्या घरातीलच सदस्य मानते, तरीसुद्धा अशा अडचणीच्या वेळेस तू माझी आठवण नाही काढली. मला एक फोन करून सांगायला तर हवं होतं. प्राजक्ता काहीच बोलत नाही, पण तृप्ती ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, आम्ही खूप मोठ्या संकटात सापडलो आहे आणि प्लीज आम्हाला मदत करा. आम्हाला फक्त तुम्हीच मदत करू शकता. प्राजक्ता तिला गप्प बसायला सांगते, परंतु तृप्ती पुन्हा पुन्हा ढसाढसा रडू लागते. सुलक्षणा म्हणते, तुम्ही शांत व्हा. सुलक्षणा सगुणाला इशारा करते, तिला पाणी दे. सगुणा तृप्तीला पाणी देते. तृप्ती पाणी पिते आणि सुलक्षणा लगेच अंबिकाला बोलवून घेते आणि अंबिकाला सांगते, यांच्या चहा पाण्याचं बघ. अंबिका जाणार तर प्राजक्ता म्हणते, अंबिका मॅडम प्लीज, आम्हाला काहीही नको आहे. सुलक्षणा प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता, या केसच्या सगळ्या डिटेल्स तू मला सांग. हे सगळं कसं घडलं? तृप्ती म्हणते, हो हो सांगतो आम्ही. आणि मग प्राजक्ता झालेला सगळा प्रकार सांगते की आज पोलीस आमच्या घरी आले आणि कौस्तुभ दादाने त्याच्या कंपनीत साईशा फार्मामध्ये चोरी केली आहे असं सांगितलं. मग पोलीस दादाला घेऊन गेले. आम्ही दादाच्या मागे मागे गेलो तर इन्स्पेक्टरने आम्हाला सांगितलं की उद्या कोर्टात आम्ही त्याला हजर करणार आणि चोरीचा आरोप सिद्ध झाल्यावर त्याला 10 वर्षांची शिक्षा होईल. हे सगळं सांगितल्यावर तृप्ती ढसाढसा रडू लागते. प्राजक्ता म्हणते, मॅडम, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. तर सुलक्षणा तिला समजावून सांगते, प्राजक्ता, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी या प्रकरणात काही होणार नाही, कारण चोरीचा गुन्हा खूप मोठा आहे आणि त्यांच्याकडे चक्क पुरावासुद्धा आहे, CCTV फुटेज, आणि ही कंपनी खूप मोठी आहे. त्यांची स्वतःची लीगल टीम असेल, मोठ्या मोठ्या वकिलांची फौज असेल. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एखाद्या सामान्य माणसाने लढा देणं खूप अवघड आहे आणि जर तुम्ही ही लढाई हरला तर कौस्तुभचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होईल, त्याला मोठी शिक्षा मिळेल. तृप्ती आणि प्राजक्ता खूप घाबरतात आणि सुलक्षणा प्राजक्ताला समजावून सांगते, तू एक म्हण नक्कीच ऐकली असेल की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. तुला माहिती आहे का असं का म्हणतात? असं म्हणतात कारण एकदा का कोर्टात केस गेली, महिने लागतात, केसचा निकाल लागत नाही. काही काही बाबतीत तर वर्षानुवर्ष निघून जातात तरी केसचा निकाल लागत नाही. त्यामुळे शहाण्याने कोर्टाची पायरी चढायची नसते. तुला जर तुझ्या भावाला या सगळ्या प्रकरणातून सोडवायचं असेल तर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट. त्यासाठी तुम्हाला त्यांना खूप सारे पैसे द्यावे लागतील. तृप्ती आणि प्राजक्ताला मोठा धक्काच बसतो, कारण यांच्याकडे 1 रुपया नाही आहे आणि एवढे पैसे ते कसे देणार?
तेवढ्यात प्राजक्ताला भाग्याचा फोन येतो. भाग्या ICUमध्ये बाबांजवळ असते आणि बाबांना हार्ट अटॅक आलाय ही गोष्ट तिला प्राजक्ताला सांगायची असते. प्राजक्ता पुढील 10, 20, 30, 40 सेकंद या फोनची रिंगच ऐकत बसते. उचलू का नको, उचलू का नको, उचलू का नको. सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता उचल फोन. प्राजक्ता तेव्हा कुठे भानावर येते आणि म्हणते, नको नको मी कट करते, आणि प्राजक्ता फोन कट करते. त्यामुळे भाग्याला खूप वाईट वाटतं. तिला आपल्या बाबांची काळजी वाटत असते. आता बाबा कसे बरे होतील हाच प्रश्न तिच्यासमोर असतो. आणि इकडे प्राजक्ता ही सुलक्षणाला म्हणते, पण मॅडम आम्ही तुमच्याकडून मदत कशी घेऊ शकतो. सुलक्षणा तिला समजावून सांगते, प्राजक्ता मी तुला का मदत करू शकत नाही. तू माझ्या नातवांना शिकवतेस. या घरात आपले घरच्यांसारखे संबंध झाले आहेत. मी तुला मदत नक्की करू शकते. आणि मग सुलक्षणा ही सगुणाला सांगते, सगुणा त्या कंपनीचे इन्व्हेस्टर कोण आहेत ते शोधून काढ आणि त्यांच्याबरोबर एक मीटिंग घे. आपल्याला कौस्तुभला लवकरात लवकर सोडवायचं आहे. हे ऐकून तृप्ती तर खुश होते, पण प्राजक्ताची इच्छा नसते. प्राजक्ता म्हणते, पण सुलक्षणा मॅम तुमच्याकडून मदत घेणं म्हणजे. तृप्ती ही प्राजक्ताला डोळे दाखवते, का तू असं का बोलतीयस. तर सुलक्षणा प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता गरज पडल्यावर आपली माणसंच आपल्या माणसांना मदत करतात ना, आणि मी काही मोठं करत नाहीये. कौस्तुभला सोडवणं हे माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये. सगळं काही होऊन जाईल, तू टेन्शन घेऊ नको. सुलक्षणा ही सगुणाला सांगते, तू प्राजक्ताबरोबर त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जा आणि आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटबद्दल त्यांच्याशी चर्चा कर. सगुणा म्हणते, ठीक आहे मॅडम. सुलक्षणा प्राजक्ता आणि तृप्तीला सांगते, या जगात असा कोणताही प्रॉब्लेम नाहीये जो प्रॉब्लेम सुलक्षणा सूर्यवंशी नाही सोडू शकत. मी तुला वचन देते, हा माझा सुलक्षणा सूर्यवंशीचा शब्द आहे. आज दिवस मावळायच्या आधी तुझा भाऊ कौस्तुभ तुझ्या घरी असेल. हे ऐकून प्राजक्ता आणि तृप्ती खूप खुश होतात. या दोघी उठून उभ्या राहतात आणि तृप्ती थँक्यू म्हणून सुलक्षणाचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करते, पण सुलक्षणा तिला दूर झटकते आणि प्राजक्ताच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, आता एखाद्या व्यक्तीला आपलं मानलंय तर त्याच्यासाठी सुलक्षणा सूर्यवंशी काहीही करू शकते. प्राजक्ताला खूप आनंद होतो आणि मग सुलक्षणा सगुणाला प्राजक्ता आणि तृप्तीबरोबर जायला सांगते. पण आधी प्राजक्ता आणि तृप्ती बाहेर निघून जातात आणि सगुणा ही सुलक्षणाला म्हणते, मॅम आज खूप चांगला चान्स होता. जर तुम्ही त्या कौस्तुभला तुरुंगातून सोडवण्याच्या बदल्यात आलोकशी लग्न कर असं प्राजक्ताला सांगितलं असतं तर प्राजक्ताने कधीच नकार दिला नसता, कारण कौस्तुभला सोडवणं हे त्यांच्याकडून शक्य नाहीये. सुलक्षणा म्हणते, कसं आहे ना सगुणा, कधी कधी काही मिळालेल्या संधीसुद्धा सोडून द्याव्या लागतात आपली इच्छा नसतानाही. कारण मी जर आज तिला म्हणाले की माझ्या आलोकशी लग्न कर तर ती कदाचित नकार नाही देणार. ती आलोकशी लग्न करेल, पण त्यानंतर आयुष्यभर ती मला कधीही माफ करू शकणार नाही. मी तिच्या मजबुरीचा फायदा उचलला असंच तिला कायम वाटत राहणार. तसंही ती माझी सून झाल्यावर आयुष्यभर आम्हाला एकत्र राहायचं आहे. तिला मलाच पाहायचं आहे आणि तिच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा द्वेष मी नाही पाहू शकत. त्यामुळे इच्छा असतानासुद्धा मी हा डाव नाही खेळले, तिला लग्नाची मागणी नाही घातली. पण लवकरच तो दिवस येईल जेव्हा मी तिला लग्नाची मागणी घालेल. जा तू आता. सगुणा तेथून निघून जाते. अंबिका म्हणते, पण जाऊबाई. सुलक्षणा तिला समजावून सांगते, अंबिका मला कळतंय तुला अजूनही हे पटत नाहीये मी जे काही करते, पण जेव्हा मी जे काही करते त्याचा उद्देश तुला कळेल, तो उद्देश सफल होईल, तेव्हा मी जे काही केलंय ते योग्यच आहे हे तुलासुद्धा पटेल. सुलक्षणाचा आपला प्लॅन तयार असतो आणि इकडे चारू आणि आजी घरी येतात आणि घरी आल्यावर लगेचच कपाटातील सगळे दागिने बाहेर काढतात. भले मोठे दागिने बाहेर काढतात आणि आता हे दागिने सोनाराला विकायचे आणि त्यातून पैसे जमवायचे असा या दोघींचा प्लॅन असतो. आधी तर आजी म्हणते, अगं पण चारू तू नीट विचार केलाय ना. चारू म्हणते, आई आता अजून काय विचार करायचा आहे, यांचा जीव वाचवण्यापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं आहे का. तर आजी म्हणते, अगं पण चारू घरातील सोन्याचे दागिने विकणं हे अपशकुन मानलं जातं. चारू म्हणते, आई कसला अपशकुन, आणि आता आणखीन काय वाईट घडायचंय. यांना हार्ट अटॅक आला, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, भाग्याचं लग्न मोडलंय, कौस्तुभ जेलमध्ये जाऊन बसलाय, आता यापेक्षा अजून काय वाईट होणार आहे. आणि हे बोलताच लगेच आजीचं वागणं पूर्णपणे बदलतं आणि आजी म्हणते, खरं आहे ग चारू, त्यामुळेच मी तुला म्हणतीये की सगळं सोनं विकून टाक, कारण जावई बापूंच्या जीवापेक्षा आपल्याला दुसरं काय महत्त्वाचं आहे. चारूसुद्धा आजीकडे आश्चर्याने पाहते
आधी असं आणि आत्ता असं ही बाई का बोलतीये? आणि हे सगळे दागिने पाहून आजी म्हणते, आपल्याकडे खूप सारे दागिने आहेत, एवढे दागिने विकून 10-12 लाख रुपये सहज येतील, कारण सध्या सोन्याचा भावसुद्धा खूप चांगला आहे. तर चारू तिला सांगते, आई फक्त हा जो सेट आहे ना तोच खरा आहे, हे बाकीचे सगळे दागिने खोटे आहेत, सोन्याचं पाणी चढवलं यांना. हे ऐकून आजीला जबर धक्का बसतो. आजी विचारते, हे काय बोलतेस तू? म्हणजे लग्नामध्ये तू खोटे दागिने घातले होते? चारू सांगते, हो आई, कारण मुलीच्या लग्नामध्ये मुलीच्या नातेवाईकांच्या अंगावर जे सोनं आहे त्यावरून मुलगी किती श्रीमंत घरातली आहे, त्यांची परिस्थिती कशी आहे याचा अंदाज लोक लावतात. आणि मला माझ्या भाग्याच्या लग्नात काहीही कमी होऊ द्यायची नव्हती, म्हणून मी हे खोटे दागिने बनवून आणले होते. पण शेवटी त्याचा काहीच फायदा झाला नाही, तरीही आपल्या भाग्याचं लग्न मोडलंच. तेव्हा आजी म्हणते, जाऊ दे चारू, सध्या जावई बापूंचा जीव वाचवणं हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जावई बापू असतील तर तू कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते. नवरा नसल्यावर काय अवस्था होते ना, हे तू मला विचार. चारू खूप इमोशनल होते आणि मग आजी देवबाप्पाला हात जोडून विनंती करते, प्रार्थना करते की सगळं काही ठीक होऊ दे आणि माझ्या जावई बापूंना लवकरात लवकर बरं होऊ दे. आता आणखीन अंत पाहू नकोस, आणखीन त्रास देऊ नकोस, सगळं काही ठीक होऊ दे, अशी प्रार्थना आजी करते. चारू ही खूप इमोशनल होते. आणि इकडे भाग्या ICUमध्ये वैद्यबुवांजवळ बसलेली असते. वैद्यबुवा अजूनही बेशुद्ध असतात आणि भाग्या म्हणते, बाबा प्लीज उठा ना, डोळे उघडा ना, तुम्ही माझ्या आयुष्याचे हिरो आहात, माझ्या आयुष्यातील सगळ्यात स्ट्रॉंग मॅन आहात आणि तुम्हीच असं जर डोळे मिटून झोपलात तर मी कोणाकडे पाहायचं? भाग्या ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, बाबा हे सगळं माझ्यामुळे झालंय ना, मी माझं लग्न मोडलं, त्याचाच तुम्हाला खूप त्रास झाला, त्याचाच तुम्ही धसका घेतला आणि तुम्हाला हार्ट अटॅक आलाय. पण बाबा मी तरी काय करणार? लहानपणापासून तुम्हीच आम्हाला संस्कार दिले होते ना, कधीही अन्याय सहन करायचा नाही, जी गोष्ट मनापासून करावीशी वाटत नाही ती गोष्ट कधीच करायची नाही, वाईट हेतू असलेल्या माणसांबरोबर जगायचं नाही, राहायचं नाही. मग त्या वाईट हेतू असलेल्या रोहनबरोबर आणि त्याच्या आईबरोबर मी संसार कसा करणार होते? त्यामुळे मी हे लग्न मोडलं. बाबा मी तुमची शिकवण पाळली आणि माझ्यामुळेच तुम्हाला हा त्रास होतोय. बाबा प्लीज उठा ना, डोळे उघडा ना, बरे व्हा, चला आपल्याला घरी जायचंय, खूप पेशंट तुमची वाट पाहत आहे. भाग्या ढसाढसा रडत असते, पण बाबा काही डोळे उघडत नाही, त्यामुळे तिला खूप वाईट वाटतं. आणि इकडे सगुणा चक्क प्राजक्ताबरोबर कौस्तुभच्या बॉसच्या केबिनमध्ये बसलेली असते आणि तिच्यासमोर एक भली मोठी पैशांची बॅग असते. सगुणा ही पैशांची बॅग या बॉसला देते आणि म्हणते, सुलक्षणा सूर्यवंशींनी तुमच्यासाठी एक गिफ्ट पाठवलं आहे. तर हा बॉस म्हणतो, सुलक्षणा सूर्यवंशी? मी त्यांना पर्सनली नाही ओळखत, पण काही बिझनेस मीटिंगमध्ये त्यांची भाषणं ऐकली आहेत मी, व्हेरी इम्प्रेसिव्ह. तर लगेच सगुणा म्हणते, जर तुमची इच्छा असेल तर मी तुमची आणि त्यांची पर्सनल मीटिंगसुद्धा शेड्यूल करू शकते. हे ऐकून हा बॉस इम्प्रेस होतो. तेव्हा सगुणा त्याला सांगते, फक्त यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे. तुमच्या ऑफिसमध्ये काम करणारा कौस्तुभ तो खूप चांगला मुलगा आहे आणि त्याच्या करिअरची सुरुवातच आहे. त्याच्या करिअरच्या सुरुवातीला त्याच्या नावावर असा बट्टा लागायला नको, त्यामुळे तुम्ही ती केस मागे घ्या. हा बॉस चिडून म्हणतो, त्याने हा विचार करायला पाहिजे होता चोरी करण्याआधी, आता मी काय करू? तर सगुणा म्हणते, एक मिनिट, ही माझी इच्छा नाही आहे, तर ही सुलक्षणा सूर्यवंशींची इच्छा आहे आणि तुम्ही ही केस मागे घ्यावी. तुम्हाला तुमचे चोरी गेलेले पैसे पोलिसांकडून परत मिळतीलच, पण ही भेटसुद्धा सुलक्षणा मॅडमकडून आहे. तर हा बॉस चिडून म्हणतो, अशी कशी केस मागे घेणार? मग माझ्यावर इन्क्वायरी लागेल. सगुणा चिडून म्हणते, मग तुमची इन्क्वायरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना समजावून सांगा की सुलक्षणा मॅमने तुमच्या इन्व्हेस्टरला जर एक कॉल केला तर तुमची इन्व्हेस्टमेंट डबल होऊ शकते, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. हा बॉस सगुणाकडे पाहतच राहतो. सगुणा त्याला या बॅगमधील भले मोठे पैसे दाखवते. या बॉसचे डोळे मोठेच होतात आणि सगुणा त्याला ठणकावून सांगते, जसं सुलक्षणा मॅम मदत करू शकतात तसं त्या वेगळंही काही करू शकतात, हे लक्षात ठेवा. बॉस खूप घाबरतो आणि मग सगुणा प्राजक्ताची त्याच्याशी ओळख करून देते की या सुलक्षणा मॅमच्या खूप जवळच्या आहेत, त्यामुळे यांचा भाऊ लवकरात लवकर घरी यायलाच हवा. हे ऐकून बॉस खूप घाबरतो आणि प्राजक्ता विचार करते, सुलक्षणा मॅम माझ्यासाठी किती काय काय करताय, त्यांनी स्वतःचे हक्काचे पैसे खर्च केले आहेत, मी त्यांचे हे उपकार कसे फेडू
हाच प्रश्न प्राजक्ताला पडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्राजक्ताला भाग्या कॉल करेल. प्राजक्ता तिला सांगेल, अगं तुझा फोन नाही उचलला कारण खूप गडबड होती, आम्ही दादाला जेलमधून सोडवलंय. तर भाग्या ढसाढसा रडू लागेल आणि म्हणेल, प्राजू, बाबांना हार्ट अटॅक आलाय. त्यामुळे प्राजक्ता जागच्या जागीच कोसणार. कौस्तुभ आणि तृप्ती तिला सावरतील आणि मग ही बातमी सगुणा सुलक्षणाला देईल की वैद्यबुवांना हार्ट अटॅक आलाय आणि प्राजक्तासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. ती नक्कीच तुमच्याकडे पैसे मागायला येईल, तेव्हा तुम्ही आलोकसाठी तिला लग्नाची मागणी घाला. हे ऐकून सुलक्षणा खूप खुश होईल आणि म्हणेल, तू पाहतच राहा आता प्राजक्ता आल्यावर मी काय करते ते. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.